नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे एकदम मस्त झणझणीत आणि नवीन पद्धतीची लौकीची भाजी। आज ही भाजी बघितल्यावर आणि खाल्ल्यावर जे लोक लौकीचं नाव काढू नका म्हणतात ना, ते सुद्धा चाटून पुसून प्लेट साफ केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही कधी अशा पद्धतीने भाजी केली आहे का? लौकीचे तुकडे केले, कांदा कट करून घेतला, लसूण निवडून घेतला। सगळ्यात आधी कढईत थोडं तेल टाकायचं आणि आपली चिरलेली लौकी त्यात सोडून द्यायची। तर इथे एक महत्त्वाची टीप नंबर 1, ही लौकी तेलात चांगली 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर परतून घ्यायची। असं तेलात छान भाजून घेतल्यामुळे काय होते माहीत आहे का? लौकीमध्ये जो थोडासा कच्चापणा किंवा पांचटपणा असतो तो सर्व निघून जातो आणि भाजीला जी अप्रतिम चव येते ना, ती कधीच उकडलेल्या भाजीला येत नाही। आता ही भाजलेली लौकी एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवायची। आता त्याच कढईमध्ये थोडं आणखी तेल टाकायचं। जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। दुधी भोपळा आरोग्यासाठी एकच नंबर मानला जातो। त्यांना वजन कमी करायचं किंवा पोट थंड ठेवायचं त्यांच्यासाठी वरदान आहे। पचनाला खूप हलका असतो। कांदा गुलाबी झाला की आपल्या लाडक्या लसणाचा पेस्ट टाकायचा आणि मस्त खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा। ही पौष्टिक लौकी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता यात टाकणार आपण सर्व भाजीची चव वाढवण्यासाठी आपापल्या आवडीनुसार चटणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। मी या ठिकाणी 1 चमच इतके लाल तिखट वापरलेले आहे, 1 चमच मीठ आणि अर्धी चमच हळद वापरलेली आहे। हे सर्व मसाले तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचे। मंद आचेवर छान परतत राहायचं आणि इथे घ्या सगळ्यात महत्त्वाची टीप नंबर 2, मसाला छान परतल्यावर यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायला अजिबात विसरायचं नाही। हा शेंगदाण्याचा कूट मसाल्यासोबत जेव्हा परतून निघतो तेव्हा भाजीला जो घटपणा येतो आणि अप्रतिम बाइंडिंग मिळते, तेव्हा या लौकीच्या भाजीची चव जेव्हा भाजी खाणार तेव्हाच कळणार। आता या खमंग मसाल्यामध्ये आधी छान परतून ठेवलेली लौकी टाकायची। लौकी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची। बरोबर 1 वाटी पाणी घालायचं। सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही म्हणाल पाणी कशाला आता? किंवा थोडी कच्ची राहते लौकी, थोडी कच्ची असली तर ती पण छान शिजून येणार। त्यासोबतच याच कढईवर झाकण ठेवून छान मंद आचेवर 5 मिनिटे शिजू द्यायची। भाजी जास्त घाई गडबडीमध्ये शिजवायची नाही। वाफेवर लौकी छान मऊ शिजली पाहिजे। 5 मिनिटांनंतर मी झाकण खोलून बघितले। वा, काय मस्त रंग आलेला आहे। सुगंध तर सर्व घरभर दरतोय। ही झणझणीत आणि पौष्टिक लौकीची भाजी तयार। व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।